नमस्कार शेतकरी बांधवांना. यावर्षी उन्हाळा थोडासा कडकच होता, त्यामुळे आम्हाला भाजीपाल्यासाठी पाण्याची थोडीशी कमतरता होती. त्यामुळे आता पुढच्या आठवड्यात एक 10 दिवसानंतर आपल्या महाराष्ट्रात पाऊस येणार आहे. म्हणून आम्ही आता गवारची लागवड करत आहोत. तर गवार मला दिसेल गवार लावला जातो आणि त्यामध्येही आम्ही सेंद्रिय शेती करतो, जेणेकरून केमिकल फ्री जेवण मिळाले पाहिजे. केमिकल फ्री आपण उत्पन्न काढलं पाहिजे. युरिया आणि इतर फवारे मारले तर आपल्या आरोग्याला तर हानिकारक असतात. त्यामुळे आम्ही जी पेरणी असते ती अतिशय उत्कृष्टपणे करतो. मशागत करताना त्यामध्ये आम्ही विविध प्रकारचे सेंद्रिय खतं वापरतो. तुम्हाला माझ्या मागे एक गवारचा प्लॉट दिसेल. हा प्लॉट आम्ही गेल्या महिन्यात लावलेला होता आणि अजून एक प्लॉट बाकी आहे. तर ते लावण्याची प्रक्रिया इथे चालू आहे. इथे काही महिला गवार लावताना तुम्हाला दिसतील. तर या ठिकाणी व्यवस्थितपणे त्या गवार लावत आहेत आणि पूर्णपणे आम्ही ठिबक पद्धतीने गवारची लागवड करतो आहोत. या बाजूला थोडंसं पाण्याची कमतरता असल्यामुळे आम्ही बेड केलेले नाही आहेत आणि जी आधीची गवार जी लावलेली आहे ती पूर्णपणे आम्ही बेडवरती लावलेली आहे. इथे तुम्हाला दिसेल थोडंसं निंदणी करावी लागणार आहे मागच्या प्लॉटला आत्ता. तर ती झाल्यानंतर तुम्हाला आमचे हे जे शेत आहे ते दिसणारच आहे. मला नक्की सांगा की आम्ही अजून कशा प्रकारे शेती केली पाहिजे, कारण की आम्हाला खूप काही शेतीचा अनुभव नाही आहे. गेले 3 वर्षांपासूनच आम्ही शेती करतो आहोत. तर तुमचे अनुभव आणि काही सजेशन्स, मार्गदर्शन असेल तर मला नक्की सांगा. धन्यवाद.